अस्सलाम वालेकुम विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता तिसरी विषय मराठी. विद्यार्थी मित्रांनो, मागील तासिकेला आपण पाठ नंबर 11 गाय हे आपण अभ्यासलो होतो. आज आपण आपले पुढचे पाठ नंबर 12 शब्द बाग 1 अभ्यासणार आहोत. शब्द बाग. आता बाग म्हणताच आपल्या डोळ्यासमोर फुलं, झाडं, झोके, घसरगुंडी यांची चित्र येतात. पण आपण आज ज्या बागेत जाणार आहोत त्या बागेत शब्द आहे. म्हणजे या नावातच शब्द बाग, या शब्द बागाचे नावातच काय दिलेलं आहे? शब्द. म्हणजे हा कोणता बाग आहे? शब्दांचा बाग आहे. आणि या बागेत शब्दांची आगगाडी आणि सर्वत्र काय असणार आहे? शब्द असणार आहेत. बच्चों, शब्द बाग. अब शब्द मीन्स वर्ड्स, अब बाग मीन्स गार्डन. अब गार्डन बोलने के बाद हमारे आंखों के सामने जो पिक्चर आता है वो कैसा होता है? क्योंकि हम जो गार्डन में जाते हैं वहाँ क्या होता है? फ्लावर्स, ट्री, स्विंग, सीसॉ, हम ये सब देखते हैं. पर आज हम जो गार्डन में जाने वाले उस गार्डन में क्या है? वर्ड्स है. सभी तरफ क्या है? वर्ड्स है. वर्ड्स की बनी हुई ट्रेन है. ओके. सो चला तर मग जाऊया शब्दांच्या बागेत. पाठ नंबर 12 शब्द बाग 1. शब्द ऐका, म्हणा, वाचा, वाक्य तयार करा. पहा इथे शब्द दिलेले आहेत. या प्रत्येक चौकटीत शब्द दिलेले आहेत. आपण एक एक चौकटीतील शब्द वाचूया. देखो यहाँ पे सभी बॉक्सेस में वर्ड्स दिए हुए हैं. अब हम वन बाय वन एक एक बॉक्स के अंदर जो वर्ड्स दिए हुए हैं उनको रीड करते हैं. पहा पहिल्या चौकटीत कोणते शब्द दिलेले आहेत. देखो यहाँ फर्स्ट बॉक्स में कौन से वर्ड्स दिए हुए हैं. चला आपण वाचूया. हसन. पहिले शब्द कोणते आहे? हसन. वाचा माझ्याबरोबर. नयन, लहान, तहान आणि नाच. या शब्दांचं योग्य निरीक्षण करा तर काय दिसते तुम्हाला? या शब्दातील प्रत्येक शब्दात जे शेवटचं अक्षर आहे म्हणजे न, हे प्रत्येक शब्दात कसं आलं आहे? समान आलं आहे. या शब्दातील शेवटचं अक्षर म्हणजे न हे प्रत्येक शब्दात कसं आहे? समान आहे. देखो यहाँ पर ये जो वर्ड्स है, इन वर्ड्स में जो लास्ट का लेटर है मीन्स न, ये सभी वर्ड्स में कैसा है? सिमिलर है. आहेत की नाही? पहा. न हसन, न नयन, न लहान, न तहान, न आणि या शब्दात समोर आला आहे म्हणजे सुरुवातीला आला आहे न. आलं लक्षात? आता आपण पुढचे अक्षर शब्द पाहू. आई, साई, ताई, सनई, या. आता या शब्दात पण पहा ई. ई, आईमध्ये ई, साईमध्ये पण ई, ताईमध्ये ई, सनईमध्ये ई. या शब्दात पण जे शेवटचं अक्षर आहे म्हणजे ई, ते कसं आलं आहे? समान आलं आहे. आहे की नहीं? यहाँ पे भी इन वर्ड्स में आई, साई, ताई, सनई, इन वर्ड्स में जो एंड लेटर है वो कैसा है? सिमिलर है. आई, सई, ताई, सनई सभी में सेम है. या. आता इथे पहा. नाग. वाचा. आग, साग, ताग, गा. आता या शब्दात ग हे अक्षर समान आले आहेत. पहा आहेत की नाही? नागमध्ये ग, आग ग, साग ग, ताग ग. या शब्दात देखील जे शेवटचं अक्षर आहे म्हणजे ग, ते प्रत्येक शब्दात कसं आलं आहे? समान आला है. यहाँ भी इन वर्ड्स में जो एंड लेटर है ग, वो सभी वर्ड्स में सिमिलर है. नाग, आग, साग, ताग, ग. आता इथे पहा. ताल. पहिले शब्द कोणता आहे? ताल. लाल, गाल, चल, चला. या शब्दात देखील जे शेवटचं अक्षर आहे ल, तो कसा आहे? समान आहे.
यहाँ भी देखो, ये जो वर्ड्स है, इन वर्ड्स में जो एंड लेटर है, एंड का जो लेटर है वो कैसा है, सिमिलर है. ल ल ल ल आणि चला इथे पण ल अक्षर आहे. ताल, लाल, गाल, चल, चला. आता इथे पहिला शब्द आहे सात, दुसरा हात, तिसरा गात, सतत, आत, आला. आता या शब्दात देखील त हे अक्षर समान आहे. पहा इथे सात त, हात त, गात मध्ये पण त आला आहे. सतत, आता इथे दोन त आलेले आहेत, म्हणजे दोन अक्षर समान आहेत. त, आत, त, म्हणजे या शब्दात देखील शेवटचे अक्षर ते कसे आहे, समान आहे. देखो यहाँ पे इन वर्ड्स में भी जो एन का लेटर है मीन्स त, वो कैसा है, सिमिलर है सभी वर्ड्स में. आता इथे अननस, तास, लस, हास, ऊन, साहस. आता इथे पहिले शब्द कोणते आहे, अननस. देखो यहाँ पहला वर्ड कौन सा है, अननस. या शब्दात शेवटचा वर्ड कोणता आहे, अक्षर कोणता आहे, या शब्दांचा शेवटचा अक्षर म्हणजे लेटर कोणता आहे, स. तास, स. लस, स. हास, स. आणि साहस, स. म्हणजे या शब्दात देखील स हे अक्षर समान आले आहेत. आणि इथे सा आणि हसामध्ये सा, म्हणजे हे समान नाही आहे. इथे सुरुवातीला आला आहे आणि इथे शेवटला आला आहे, पण सारखे अक्षर आहेत, आहेत की नाही. पहा इथे आता अननस, तास, लस, हास आणि साहस या शब्दात स हे अक्षर शेवटला समान आलेले आहेत. इन वर्ड्स में स ये जो लेटर है सभी वर्ड्स में सिमिलर है. और साहस में सा और हसा में सा या दोन शब्दात सा हे सुरुवातीला आहे आणि हसामध्ये शेवटला आहे, पण हे दोन अक्षर कसे आहेत, समान आहेत. ये दो लेटर एक जैसे हैं, पर साहस में ये लेटर फ्रंट पे आया है और हसा में एंड में आया है, पर ये दोनों लेटर कैसे हैं, सेम है. चला तर आता आपण या शब्दांचा वाचन करूया. शब्द ऐका, म्हणा, वाचा, वाक्य तयार करा. आता वाक्य आपण पुढच्या तासिकेला तयार करू. आज आपण या शब्दांचा वाचन करूया. हसन, वाचा माझ्याबरोबर, म्हणा. हसन, नयन, लहान, तहान, नाच. आत्ताच आपण बघितले की या शब्दात न हे अक्षर समान होते. आता दुसऱ्या चौकटीतील शब्द आई, सई, ताई, सनई, आला. या शब्दात ई हे अक्षर समान होते. म्हणा. नाग, आग, साग, ताग, चल. या शब्दात ग हे अक्षर समान होते. वाचा. ताल, लाल, गाल, चल, चला. या शब्दात ल हे अक्षर समान होते. सात, हात, गात, सतत, आयता, आला. आता पहा या शब्दात त हे अक्षर समान आहे. अननस, म्हणा माझ्याबरोबर, अननस, तास, लस, हास, ऊस, साहस, आला. आता या शब्दात स हे अक्षर समान होते. आता मुलांनो, आजचा गृहपाठ तुम्हाला या शब्दांचा वाचन करायचं आहे आणि तुमच्या वहीत हे शब्द लिहायचे आहेत. स्टुडंट, टुडेज होमवर्क, यू हॅव टू रीड दिस वर्ड and write this word in your notebook. Allah Hafiz.